सभासदांच्या संसाराचा म्हणजे किती झाले गुणिले 5 करा बाळासाहेब. 70,000 लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे कारखाने चालू राहिले तर फुटकळ चहाच्या टपरीपासून ही सगळी लोक, अहो संबंध तालुक्याची आर्थिक नाडी या कारखान्यात. हा कारखाना यांच्या हातात द्यायचा असेल आणि त्याला जर देवेंद्र साहेबांची साथ असेल तर आमच्यासारखे दुर्दैवी लोक महाराष्ट्रात नाहीत, हे बाकी मी प्रामाणिकपणे सांगेन. पण त्या माणसाला यांनी गैरसमजूत करून दिलेली आहे, ते माझ्या कानावर आलेले. त्यामुळे मी देवेंद्र साहेबाला दोष देत नाही. ते पार्टी म्हणून कदाचित विचार करत असतील. माझ्या दृष्टीने मी त्यांना जाऊन सांगणार आहे की हा पार्टीचा प्रश्न नाही. तुम्हाला BJPच्या ताब्यात द्यायचे आहेत ना, हे 3 सोडा कोणाला द्या, आपण पॅनेलच लढवायचं नाही पाहिजे. तुम्ही द्या, देवेंद्र फडणवीस सांगावं, पॅनेल सांगावं, चला नको आपल्याला हे 3 नको, फक्त त्यांना लढून द्या. महत्त्वाचं काय आहे, रामराज्याचं राजकारण महत्त्वाचं राहिलेलं नाही मिस्त्री. महत्त्वाचं आहे हा कारखाना चालणं गरजेचं आहे. चालला नाही तर तुम्हाला भविष्य नाही. शंकर सहकारी नंतर तुम्हीच, हेच व्हायचं. माळेगावला गेला, अजून सोमेश्वरला गेला, अजून कोण कुठं जाते, उपळव्याला जाण्याचा प्रश्न देत आहे. काय तुम्हाला पर्याय? ऊस तर लावून बसलाय, लागलाय ना ऊस. कुरवलीला ऊस होता का? होता का? तुमच्या घरी आलोय मिस्त्री माळरानात. काय होतं माहिती आहे ना मला. हा, बघा तुम्हीच. आणि मग खासदाराला विचारा काय केलं. पाणीदार खासदार, कशाचं पाणी. कष्ट करायचे रामराजांनी, पाण्याला पूजनाला हे मुच्छड. आणि ते नीट लिहा, मी असं बोललोय सांगा. मला तेच पाहिजे, त्याचं डोकं फिरायलाच पाहिजे. त्याशिवाय मजा येत नाही, मला जेवण जात नाही. जास्त बोलून मी काही वेळ घेत नाही. मोठ्या संख्येने आज आपण आलात. उशिरा आलेले कुठल्या गावातली लोक काही मला काही माहीत नाही. कामाला लागणं ही माझी हात जोडून विनंती आहे. कदाचित माझ्या आयुष्यातली ही तुम्हाला शेवटची विनंती असेल, पण ही विनंती आहे. आणि ही विनंती माझ्यासाठी मी करणार नाही आहे, हे तुमच्यासाठी करणार आहे, एवढं लक्षात घ्या. आल्याबद्दल धन्यवाद. मी वाट बघतोय की 17 कोटी आपल्याला मिळवायच्या दृष्टीने आपण पावलं टाकावीत, ही परत एकदा विनंती. धन्यवाद.